महानगरपालिकेच्या गाजलेल्या भंगार चोरी प्रकरणात बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशींना संबंधित सर्व 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले खुलासे सादर केले आहेत। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य नगर अभियंता स्टोअरमध्ये ठेवण्यात आलं होतं। याच ठिकाणाहून भर दिवसा भंगार चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणात तत्कालीन अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। चौकशी समितीने अतिक्रमण विभाग, नगर अभियंता विभाग तसंच संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे सादर केला होता। तपासादरम्यान CCTV फुटेज, जप्त साहित्याची नोंद, सुरक्षेची जबाबदारी, संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका आणि घटनेवेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची माहिती पडताळण्यात आली। या चौकशीनंतर 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। त्यांना 8 दिवसाच्या आत खुलासे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। मुदतीत खुलासे सादर न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता। दरम्यान संबंधित सर्व 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले खुलासे वेळेत सादर केले आहेत। आता हे खुलासे समाधानकारक आहेत की नाही याचा निर्णय पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे घेणार आहेत। खुलासे अपुरे अथवा असमाधानकारक आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची अथवा अन्य प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणात दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार, जबाबदारी निश्चित होणार की महापालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत कोणते कठोर निर्णय घेतले जाणार याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे।